आता इथं रात्रीचे 9 वाजले आणि 9 वाजता तोंडाले बांधून गिंधून आम्ही कुठे जात आहोत. ऊन नाही आहे तरी तोंडाले बांधून घेतो. कुठे जात आहोत हे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल ना. आज मी ब्लॉगमध्ये हॅलो हाय काही करणार नाही, कारण आमचे जे दिवस सुरू आहे ते खूप बेकार दिवस सुरू आहे. हा जो एप्रिल महिना आहे ना आमच्यासाठी एवढा बेकार निघाला का नाही, खूप बेकार. 14 तारखेच्या नंतर जे दिवस आमच्या ह्या महिन्यामध्ये आमच्या 12 तारीख जीवनात आले आहे, 12 तारखेपासून इतके बेकार आम्ही सांगू नाही शकत मागच्या वर्षीपासून. तर आमची तर काही अशी तयारी झाली आहे. 2 बॉटल, बेडशीट, याच्यामध्ये चार्जर आणि थंड पाण्याच्या बॉटल घेतल्या. जेवण वगैरे तर झालं आमचं. जेवण वगैरे करून आता आम्ही निघत आहोत रात्रीच्या 9:30 वाजता. आणखी काही घ्यायचं आहे का की काही नाही आहे? ब्लॉग बनवण्याचा विचार नाही होता, पण काही आठवणी की आमच्यासोबत असं झालं होतं बा, त्याच्यासाठी ब्लॉग बनवा लागते. तर आता आम्ही निघत आहे लवकर. नेहमीप्रमाणे कुठंही जायचं राहिले तर माझ्या नवऱ्याचे मेकअप संपत नाही. मेकअप झालं का ते चला आता दाखवतो आम्ही कुठे जात आहोत. दादा वाढला वाटतं ते आवाज दिला. अरे इथं आवाज दिला मी. तर आलो आहे आम्ही. अवतार तर कसा झाला माझा, बहुत बेकार. आम्ही आलो आहे हॉस्पिटल. आमच्या घेतली आता. माणूस थकून गेला. जीवनात कधीच हॉस्पिटलच्या पायऱ्या चढू नका. पैशानं तर माणूस डुबूनच जाते, पण आपला पेशंट तर वेगळाच. तोंड किती सुजला, तोंड. आहे अजून काय आता खूप हात सुजला. हे असे तू मोठले नाही होत ना मम्मी, म्हणून तुला सलाईन मोठली करते. हा ती खूप सुजली. आप पेशेंट को देखने आए कि सोने आए? आप पेशेंट को देखने आए कि सोने आए? मी काय हॅलो हाय काय करणार नाही, कारण आमचे सध्या थोडे दिवस कठीण सुरू आहे. आज हॉस्पिटलचा 2nd दिवस आहे. म्हणजे मम्मी ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये म्हणून. आणि तुम्ही लोक विचार करत असाल ना ॲडमिट आहे ना ब्लॉग बनवत आहे, ते थोडी आता व्यवस्थित आहे त्यामुळे ब्लॉग बनवतो. आणि एक आठवण म्हणून तिलाच दाखवासाठी का ह्या वेळेस असं झालं होतं बा म्हणून मी म्हटलं ब्लॉग बनवला पाहिजे बा म्हणून, बाकी काही नाही. तर आता इथे सकाळचे 8 वाजत आहे आणि माझ्या नवऱ्याला मी फोन करून खूप पागल होते. आणि आता 8 वाजले तिथे. तर आज कन्फर्म होईल की मम्मीचं ऑपरेशन होईल की नाही, की दवाईनंच ठीक होईल बा म्हणून. तर आता सकाळी मम्मीला ट्रिप चालू आहे.
सलाईन आणि 9 वाजताचं मम्मीचं सिटी स्कॅन आहे. सिटी स्कॅनमध्ये मग समजेल की ऑपरेशन केलं पाहिजे की नाही. काल तर कन्फर्म होतं की ऑपरेशन केलं पाहिजे, परंतु भीत आहे ती मला औषधी द्या, मी औषधीनेच ठीक होतो, मी ऑपरेशन आता काही करत नाही. पण जास्त प्रमाणामध्ये जे काय आहे ते ऑपरेशन झाल्यावर एकदा पूर्ण क्लिअर ब्लॉग म्हणून सांगितलं काय झालं होतं बा म्हणून. चला तुम्हाला दाखवते माझी मम्मी. आम्ही पहिल्यापासूनच बारीक आहोत, पण मम्मी सलाईन लावलो मस्त फुगली. चला